नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रातील अनेक धरणे बघितली असाल. ती धरणे बांधल्यामुळे अनेक गावांना पाणी मिळाले. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ते धरण बांधत असताना अनेक गावातील माणसांना स्वतःचं घर, शेती आणि गावाला त्याग करावा लागला. ते गाव सोडून त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावं लागलं. हे करत असताना त्यांच्यावर काय वेळ आली असेल याचा अनुभव करून देण्यासाठी आज मी तुम्हाला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये मराठवाडी धरण आहे त्या ठिकाणी घेऊन निघालेलो आहे. आणि त्या ठिकाणी त्या धरणामध्ये पूर्ण गाव पाण्याखाली गेलेलं आहे. पण यावर्षी पाऊस लेट झाल्यामुळे पाण्याची पातळी खालवलेली आहे आणि धरणातील घरे, मंदिरे आणि झाडे बाहेर आलेले आहेत. हे सर्व आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बघायचे आहे. मी आता धरणाच्या एका ठिकाणी पोहोचलेलो आहे. माझ्या मागे तुम्ही ही उंच झाडे बघत असाल, ही पूर्णपणे सुकलेली आहेत. ही झाडे पावसाळ्यामध्ये बुरून जातात. अशी झाडे आणि घरे या ठिकाणी आपल्याला अनेक बघायला मिळतात. आणि या ठिकाणी जर आपल्याला कोणी माणूस भेटले तर त्यांना देखील विचारायचं आहे, मामा तुम्हाला हे घर आणि गाव सोडत असताना काय परिस्थिती आली होती, हे सर्व त्यांच्याकडून अनुभव करून घ्यायचे आहे. तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, मग तुम्हाला देखील समजेल एका परिवाराला स्वतःचं घर, गाव आणि सर्व काही सोडून जात असताना त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल. या धरणामध्ये मी पोहोचलेलो आहे. आता आपण इथून पुढे या धरणाचा व्ह्यू आणि या धरणामध्ये बुडलेली घरे, मंदिरे पाण्यातून कशी बाहेर आलेली आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला काय काय बघायला मिळते हे देखील आपल्याला आता बघायचे आहे. आणि काही ठिकाणी माणसांनी घरामध्ये आपले सामान आहे तसे सोडून गेलेले आहेत. हे सर्व आता आपण त्या ठिकाणी जाऊन बघूया. तुम्ही बघू शकता मराठवाडी धरणाचा हा बांध आहे आणि हे धरण असे दूरपर्यंत पसरत गेलेलं आहे डोंगरांच्या कोण्यामधून. आणि आपल्याला अशाच एका कोण्यामध्ये जायचं आहे ज्या ठिकाणी मेंढे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे. त्या गावातील माणसांनी स्वतःचं घर, शेती, गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालेले आहेत. त्यांची सर्व कहाणी तिथे गेल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. मित्रांनो, फायनली मी धरणाच्या मागच्या बाजूला पोहोचलो. वरती गाडी लावली आणि या ठिकाणी तुम्हाला अनेक घरे दिसत असतील. ही घरे पावसाळ्यामध्ये धरणाच्या पाण्याखाली जातात, पूर्णपणे बुडतात. हे झाड तुम्ही बघू शकता. हे झाड जरी वाळले असले तरी ह्या मेंढ गावातील जुने झाड आहे आणि वाळल्यामुळे आपल्याला हे असे बघायला मिळते. या ठिकाणी काही घरांच्या निशाणी पूर्णपणे मिटलेले आहेत. काही घरे आपल्याला अर्धवट बघायला मिळतात. पण रहस्यमय गोष्ट आणि चमत्कारी गोष्ट अशी आहे, समोर असलेली ही 3 मंदिरे पूर्णपणे पाण्यामध्ये असतात तरीसुद्धा मंदिरांचे बांधकाम आपल्याला आहे तसेच बघायला मिळते. या ठिकाणी तुम्हाला हे धरण दिसत असेल. या धरणाच्या सुरुवातीपासून धरणाच्या मागेपर्यंत पूर्णपणे घरांच्या निशाणे आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला आता त्या मंदिरामध्ये पोचायचं आहे आणि मंदिरामध्ये कोणकोणत्या देवांच्या मूर्ती आहेत हे देखील बघायचे आहे. आणि आपल्याला हे सर्व काही ह्याच वर्षी बघायला मिळत आहे, कारण पाऊस खूप लेट झाल्यामुळे, ही धरती खूप तापल्यामुळे पाण्याची पातळी कमी झालेली आहे. आणि या धरणामध्ये अनेक झाडे घरासोबत बुडलेले आहेत. त्याच्या काही निशाणी समोर आपल्याला बघायला मिळतात. आणि धरणाच्या मधोमध असलेले हे मंदिर आणि मंदिराच्या मागे एक खूप मोठे झाड देखील आपल्याला बघायला मिळते. ते कोणते झाड आहे आपल्याला माहीत नाही. तिथे गेल्यानंतर आपल्याला कदाचित समजू शकते. बघा, या ठिकाणी समोर तुम्हाला या घराचे काही अवशेष पडलेले बघायला मिळत असतील. घराचे दगड, कौले, वासे सर्व काही आपल्याला या अवस्थेत बघायला मिळते. आणखी पुढे गेल्यानंतर समोर आपल्याला मंदिर परिसर दिसतो. हा मंदिर परिसर पूर्वी ज्यावेळी हे धरण बनले नव्हते त्यावेळी भक्तांनी आणि गावकऱ्यांनी फुल भरून जायचा. या ठिकाणी पालखी यायची, सासनकाठी यायच्या
आणि तो माहोल वेगळाच होता. बघू शकता तुम्ही हा परिसर कसा बघायला मिळतो तुम्हाला. आणि समोर काही पर्यटक देखील आलेले आहेत ही जागा बघण्यासाठी. बघा हे खूप मोठे झाड अजून देखील वाळलेले आहे तरी सुद्धा पाण्यामध्ये उभे आहे. बघा समोर मंदिरामध्ये दगडांच्या निशाणे आपल्याला बघायला मिळतील. 3 मंदिरे या ठिकाणी आहेत आणि ही सर्व जुनी मंदिरे आहेत. काळ्या पाषाणामध्ये मंदिरांचे बांधकाम केलेलं आहे. हे सर्व काही आपल्याला आता बघायला मिळणार आहे. बघा हा व्ह्यू बघून तुम्ही विचार करा ह्या गावातील माणसावर काय वेळ आली असेल आणि गावातील माणसांनी ह्या देवाला सोडून दुसरीकडं स्थलांतर केलं. हे धरणातील पाणी मंदिराच्या पायापासून आपल्याला बघायला मिळते. आणि हे एक मंदिर आहे. हे मंदिर कोणत्या देवाचं आहे आतमध्ये जाऊन बघूया. समोर एक दगडांची डिकमळ आणि आणखी एक मंदिर आहे आणि या साईडला एक आणखी मंदिर आहे. आपण सुरुवातीला हे मंदिर बघूया आतमध्ये कोणते देव आहेत आणि आतमध्ये मंदिराची काय परिस्थिती आहे हे सर्व आता आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर समजणार आहे. बघू शकता तुम्ही हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये हनुमंताची मूर्ती आहे. म्हणजे हनुमंताचं हे मंदिर आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. ओम हनुमंते रुद्र अवताराय सर्व शत्रू सहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. हनुमंताचे तुम्ही दर्शन घ्या. आणि या ठिकाणी मंदिराचा कळस देवाजवळच ठेवलेला आहे. आणि ही मंदिरे पावसाळ्यामध्ये पूर्णपणे बुडतात. या ठिकाणी काही निशाणी तुम्हाला दिसत असतील. म्हणजे हा मातीचा गाळ आहे आणि वाळल्यामुळे असा दिसत आहे. आता आपण बाहेर जाऊया. या ठिकाणी अनेक मित्रमंडळी हे मंदिर आणि ही जागा बघण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी देवांचे दर्शन देखील त्याने घेतलेलं आहे. आता आपण ही दगडांची डिकमळ बघू शकतो. चारी बाजूला हत्तींच्या मूर्ती आहेत आणि हे पूर्णपणे दगडाने बनलेलं आहे. बघा आणखी एक मंदिर आहे. कदाचित ते शंभू महादेवाचं मंदिर असावं कारण समोर महादेवाचे नंदी विराजमान झालेले आहेत. आणि हे मंदिर देखील काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं आहे. बघू शकता तुम्ही मंदिर आहे तसे अजून याच जागेवर उभे आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. बघू शकता तुम्ही हे मंदिराचे बांधकाम हेमाड शैली पंथीतील आहे. दगडावर दगड कसा रचण्यात आलेला आहे हे देखील तुम्ही बघू शकता. महादेवाचे मी दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही देखील दर्शन घ्या. आता आपण महादेवाच्या मंदिराच्या डाव्या साईडला असलेल्या मंदिरामध्ये प्रवेश करून हे मंदिर कोणत्या देवाचं आहे हे देखील बघूया. ओम नमः शिवाय साम सदाशिव. आणि ह्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला आतमध्ये जुन्या मूर्त्या देखील बघायला मिळतात. आणि ह्या काळ भैरवच्या आणि ज्योतिबाच्या मूर्त्या आहेत. आता आपण भगवंताचे दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय साम सदाशिव साम सदाशिव. ह्या प्राचीन मूर्त्या तुम्ही बघू शकता आणि भगवंताचं दर्शन पण घेऊ शकता. मित्रांनो धरणाच्या मधोमध आल्यानंतर आपण या ठिकाणी असलेली 3 प्राचीन मंदिरे बघितली. आतमध्ये जाऊन देवांची दर्शने देखील घेतली. ह्या मंदिरांच्या मागे हे एक चाफ्याचे झाड आहे. या झाडाच्या खाली अजून काही प्राचीन मूर्त्या आहेत आणि शिलालेख सारख्या काहीतरी मूर्त्या दिसत आहेत. हे सर्व काही आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळते या गावातील माणसांनी किती त्याग केला होता. या झाडाखाली असलेल्या मूर्त्या बघून आपण वरती जाऊन काही घरे आहेत त्या घरांच्या आतमध्ये जाऊन माणसांनी काय काय वस्तू सोडून हे गाव सोडलेलं आहे हे देखील बघायचे आहे. आणि ती घरे सध्या कोणत्या अवस्थेमध्ये आहेत हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी जाऊन आता बघायचे आहे. ह्या मंदिराच्या मागे या ठिकाणी एक झाड आहे.
हे झाड आहे चापेचे आणि या ठिकाणी आपल्याला काही मूर्त्या देखील बघायला मिळतात. ह्या जुन्या मूर्त्या आहेत, बघू शकता तुम्ही. अर्धी तुटलेली आहे ही मूर्ती. आणखी पुढे गेल्यानंतर या ठिकाणी पण अजून काही मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात बघा. आणि या ठिकाणी अजून एक खूप मोठी मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे. ही कोणत्या देवाची मूर्ती आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. सांब सदाशिव, काळभैरव राजाच्या मूर्तीसारखी ही मूर्ती दिसत आहे. तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी हा गोलाकार दगड मूर्तीच्या रूपात पूजला जात होता. आणि हे चाफ्याचे झाड सुकलेले आहे तरी सुद्धा आहे तसे उभे आहे. आणि ही तिन्ही मंदिरे बाहेरून अशी बघायला मिळतात बघा. हा व्ह्यू बघा. आणि समोर अजून काही गावे या धरणामध्ये गेलेली असतील, या धरणाच्या पाण्याच्या आतमध्ये, त्यामुळे आपल्याला ती बघायला मिळत नाहीत पाणी असल्यामुळे. पण या ठिकाणी या धरणामध्ये गेलेल्या काही घरांच्या अवशेषांच्या द्वारे आपण हे सर्व काही सांगत आहे तुम्हाला. हा मंदिर परिसर पूर्वी कसा दिसत असेल तुम्ही अनुभवू शकता. मित्रांनो, ज्या मामांचे धरणामध्ये घर गेलेलं आहे त्यांच्याशी आता आपण मुलाखत करायची आहे. ज्यावेळी त्यांना हे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं तेव्हा त्यांच्यावर काय परिस्थिती आली होती हे आता आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. आणि ह्या धरणाविषयी पण माहिती मामा आपल्याला सांगतील. या ठिकाणी अनेक घरे धरणामध्ये गेलेले आहेत, हे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि अजून देखील काही घरे आहेत, त्या घरामधील सामान आणि काही वस्तू माणसे इथे सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालेले आहेत. आता मामांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया. नमस्कार मामा. नमस्कार. तुम्ही बघू शकता हे मामांचे जुने घर आहे. हेच घर धरणामध्ये गेलेलं आहे. धरणाची पातळी कमी झाल्यामुळे आपण ह्या घराला दुबारा बघू शकतो. वरती मामांची सायकल अजून देखील आहे तशीच या घराच्या वरती आहे. भाताची टोपली आणि अजून काही सामान देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर मामा तुम्ही मला थोडी माहिती देऊ शकता का? बोला की. हे तुमचं घर धरणामध्ये कोणत्या साली गेलं? ह्या धरणाची सुरुवात 1997 साली झाली. ओके आणि नंतर पुन्हा आस्ते आस्ते धरणाचं काम चालू झालं. ओके. धरणात पाणी साठायला लागलं. हां आस्ते आस्ते घरांना पाणी लागायला लागलं. हां शासनाने त्यानंतर पुनर्वसनाचा निर्णय घेतला. हां लोकांना पुनर्वसित केलं. काही लोक अजून इथं थांबली होती, हां पण जसं जसं घराला पाणी लागायला लागलं तसं तसं शासनाची लोक येऊन त्यांना पुनर्वसनासाठी बाहेर काढायला लागली. तुम्ही या घरामध्ये किती परिवार राहत होता? ह्या घरामध्ये आम्ही 5 जण चुलते माझे आणि आम्ही 9 जण चुलत म्हणजे भाऊ. खूप मोठा असा परिवार मोठा या परिवार. ठिकाणी राहत होता. 40-45 लोकांचा आमचा परिवार. ओके ओके ओके. मग ज्यावेळी तुम्हाला शासनाने सांगितलं की आता तुम्ही ही घरे सोडा तेव्हा तुमच्यावर काय परिस्थिती आली होती? काय डोळ्यात अश्रू याची वेळ आली की नको की आमचं बालपण इथं गेलं. ते ठिकाण सोडायला खूप अवघड झालं असेल. अवघड म्हणजे आज सुद्धा आम्हाला की डोळ्यातून आमच्या पाणी येतं. या घरात आलं की आम्हाला इथून हलूच सुद्धा वाटत नाही. म्हणजे या घराची आठवणी जागृत करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येता. हो, आम्हाला इथं आल्याशिवाय दिवसातून एक वेळ तरी इथं आल्याशिवाय आम्हाला चैन नाही पडत, असं मनाला शांती नाही वाटत. आणि तुमचे ग्रामदैवत ह्या पाण्याच्या आतमध्ये आहे. हो, मग त्या ठिकाणी तुम्ही पाया पडण्यासाठी उन्हाळ्यामध्ये येत आहे. पाणी खाली झालं की मंदिर रिकामं होतं. तिथल्या मूर्त्या सगळ्या तर नवीन मंदिर वरती बांधलेलं आहे. पण किती पण झालं तरी तिथली आमची आठवणी आहे की आज सुद्धा आमच्या मनातून त्या जात नाहीत. की रिकामं झालं म्हटलं की गावातली सर्व लोक जातात, ते अजून सुद्धा मंदिर साफ करतात. ओके ओके. आणि तिथं जाऊन बसतात. ठीक आहे. म्हणजे तुमचा प्रसंग लय अवघड आहे. अवघड म्हणजे आमच्या जमिनी सगळ्या इथून खाली या नदीच्या काठालाच होत्या. की सांगायचं झालं तर आमच्या गावात असं होतं की एखाद्यानं आयुष्यभर नाही कुणाची नोकरी केली तरी गावात राहून त्याचं 4-5 माणसाचं कुटुंब तो जगवत होता. एवढ्यापर्यंत सुजलाम आमचं असं गाव होतं. या धरणामुळे माणसावर खूप वाईट परिस्थिती आली. वाईट परिस्थिती म्हणजे की आमचं गाव 4 ठिकाणी गेलंय. 4-5 ठिकाणी पुनर्वसन झालंय एकाच गावाचं. त्यामुळे लोकांच्यात सुद्धा बराचसा विस्कळीतपणा झालाय की आज कुठंतरी 4-5 वर्षानं 7-8 वर्षांनी एकमेकांच्या गाठी बिठी होत आहेत की रोज आम्ही भेटणारी
म्हणजे गावातील माणसे रोज भेटणारे ते आता 4-5 वर्षानंतर कधीतरी कधीतरी भेटतात. गाठ पडते की एकमेकांना दिसलं तरी एकमेकांच्या डोळ्यातून पाणीच येतं की बोलता सुद्धा येत नाहीत शब्द. ओके ओके. मग आपण तुमच्या घराची आठवण म्हणून घरामध्ये प्रवेश करून काही बघूया का? घर कसं आहे हो तुमचं? चालेल की. हे आमचं जर पिंपळाचं झाड मोठं झाड हा की इथं सगळे आम्ही दारात उन्हाळी हा, हा. सगळे आम्ही या दारात बसायचो ह्या सावलीलाच. संध्याकाळी मे महिना एप्रिल मे मध्ये आम्ही या झाडाच्या सावलीलाच झोपायचो अंगणामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, मामांच्या घराच्या समोर असलेले हे पिंपळाचे झाड, या झाडाखाली पूर्ण परिवार उन्हाळ्यामध्ये सावलीला बसायचे, रात्री अंगणामध्ये बसून गप्पा मारायचे. आता मामांच्या घरामध्ये आपण प्रवेश करून थोड्या आठवणी आपण जागृत करूया. ही मामांची सायकल मी तुम्हाला दाखवली होती, तरीसुद्धा आपण घराच्या आतमध्ये प्रवेश करून बघूया या घराची आठवणी. बघू शकता तुम्ही, हे घर एकदम चांगल्या तऱ्हेने बांधण्यात आलं होतं. घराच्या चौकटी किती ॲडव्हान्स आणि सुंदर बनवलेल्या आहेत. पूर्ण सागवानी घर आहे. सागवानाच्या चौकटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि या चौकटीमधून आतमध्ये गेल्यानंतर घरामधील काही भाग खाली पडलेला आहे. बघू शकता तुम्ही. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समजते हे गाव आणि हे घर सोडताना माणसावर किती वाईट परिस्थिती आली असेल. बघू शकता तुम्ही, घरातील हा मधला गाळा असावा. मधला गाळा हा. हा पुढला डबल माळ्याचं घर आहे. हा, हे डबर माळ्याचं मामांचं घर होते. वरती पाळणा पण आहे बघा. लहान मुलांचा पाळणा या ठिकाणी अजून असाच आहे. म्हणजे ह्या आठवणी आपल्याला खूप काही सांगून जातात. आणि मधल्या गाळ्यातून जेव्हा आपण मागे जातो तेव्हा आपल्याला या ठिकाणी जेवणाची रूम बघायला मिळते. बघा, पाठीमागल्या भिंती पडलेल्या आहेत, तरी सुद्धा या सागवानाच्या चौकडीने आणि या खांबाने अजून सुद्धा या घराला साथ दिलेली आहे. 6 वर्ष झालं घर पाण्यात जातं. खंडापर्यंत वरती पाणी लागतं, परत पाणी खाली होतं, तरी सुद्धा घराला अजून काही झालेलं नाही. दगड मातीचंच घर आहे. मित्रांनो, मामा सांगत आहेत बघा, दगड मातीचे घर असून सुद्धा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडते. 6 वर्ष सुद्धा पाण्यात जातं, आहेत, परत पाणी तसेच खाली होते. घर उभे आहे. या घराची आठवणी आपल्याला खूप काही सांगून जातात. आणि घराच्या मागे या ठिकाणी गोबर गॅस मामाने गोबर गॅसची सुविधा देखील केली होती. बघू शकता तुम्ही, त्याच्या निशाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे हा परिवार या ठिकाणी राहत होता, त्यांनी खूप काही घरासाठी बनवलं देखील होतं. बघू शकता. आणि हा परिसर तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी मामांची पूर्ण शेती गेलेली आहे. सध्या धरणाचं पाणी खाली गेल्यामुळे ही शेती आपण बघू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक मामा भेटले होते. त्यांच्याकडून आपण या धरणामध्ये गावे कशी गेली आणि कोणत्या साली गेली हे सर्व काही ऐकले. आणि त्यांचेच घर आहे. या घरामध्ये जाऊन त्यांच्या घराची आठवण म्हणून आपण एक व्हिडिओ शूट केला. आणि त्यांची आठवण आता कायम राहणार आहे. त्यांचे बोलणे ऐकत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आले होते. म्हणजे हे सर्व काही सोडून जाताना त्यांच्यावर किती वाईट परिस्थिती आलेली असेल हे त्यांच्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं असेल. आता त्यांच्या घराच्या साईडला अजून काही अनेक जुनी घरे आहेत. त्या घरातील माणसे पण सर्व काही सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालेले आहेत. आता त्यांची घरे कशी आहेत हे देखील बघूया. आपण माडीचं खूप मोठं घर बघितलं, पण अजून काही गरीब माणसे आहेत, त्यांच्या झोपड्या आहेत. हे त्यांनी ते सर्व सोडून कसे गेले आणि त्यांच्या आठवणी म्हणून त्या घरामध्ये अजून काय आपल्याला बघायला मिळतंय का हे देखील बघूया. त्यामुळे त्यांच्या आठवणींना दुबारा एक ओळख मिळेल. बघा मित्रांनो, या धरणातील व्ह्यू कसा आहे. समोर असलेली 3 मंदिरे आपण बघून आलो. मंदिराच्या मागे असलेले काही प्राचीन मूर्त्या देखील बघितल्या. हे माडीचे घर देखील बघितले. आणि या माडीच्या घरापासून जेव्हा आपण चालत चालत पुढे जातो तेव्हा आपल्याला या ठिकाणी अजून काही पाण्याखाली येणारी घरे बघायला मिळतात. ही घरे जुनी आहेत आणि गरीब माणसांची आहेत. म्हणजे या ठिकाणी काही झोपडपट्ट्या देखील आहेत. आता आपण या जुन्या केंबळ्यांच्या घरामध्ये प्रवेश करून बघूया. यांच्या घरामध्ये त्यांची आठवण म्हणून काय बघायला मिळते. अशी घरे आपल्याला अनेक बघायला मिळतात पुढेपर्यंत. पण त्यातली काहीच घरे आता आपण बघूया. त्यामुळे
आपल्याला या ठिकाणी असलेल्या माणसांच्या आठवणी जागृत करता येतील. बघा, हे केंबळेचं घर आहे आणि या घरामध्ये आता आपण प्रवेश करायचा आहे. दरवाजा बंद आहे, पण आपण पुढून जाऊया. हे दोन्ही घरातील बोळ आहे. अशी गावात अनेक बोळे आपल्याला बघायला मिळतात. बघा, या घराचे काही बांधकाम पडलेले आहे. आता आपण या घरामध्ये प्रवेश करत आहे आणि या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला असा अनुभव अनुभवायला मिळतो. समोर घराची भिंत बांबूच्या बेटापासून बनवलेली आहे आणि ह्या घराचा दरवाजा सध्या बंद आहे, त्यामुळे घरामध्ये आपण प्रवेश करू शकत नाही. पण समोरून कदाचित दरवाजा उघडा असेल तर आपण घरामध्ये जाऊन सर्व काही बघू शकतो. आणि काही घरे पडलेले आहेत. माणसांची लाकडे, त्यांच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला आहे तशाच बघायला मिळतात. त्यांच्या आठवणी आपण बघू शकलो असतो, पण कुलूप आहे त्यामुळे आपण आतमध्ये काही जाऊ शकत नाही. कदाचित पुढून जर वाट असेल तर आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. पण मित्रांनो, या ठिकाणी पण कुलूप आहे आणि या ठिकाणी पण कुलूप आहे. पण त्यांच्या घरांना बघितल्यानंतर आपल्याला त्यांच्या आठवणी पुन्हा बघितल्यासारखे वाटत आहे. बघू शकता तुम्ही इथला व्ह्यू कसा आहे. काही घरांचे अवशेष पूर्णपणे मिटलेले आहेत, काही घरांचे अवशेष आहे तसे आहेत. पण भगवंताचं मंदिर पुढे पाण्यामध्ये पूर्ण बुडते, त्याला काही झालेलं नाही. म्हणजे भगवंत वर्षातील 8 महिने पाण्याखाली असून सुद्धा त्यांच्या मंदिरांना त्यांनी सुरक्षित ठेवलेलं आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मराठवाडी धरणामध्ये घेऊन आलो आणि या धरणामध्ये मेंढे गाव कसे पूर्ण पाण्याखाली गेले होते हे दाखवले. या ठिकाणी असलेली मंदिरे पूर्णपणे 9 महिनेपेक्षा जास्त काळ पाण्यामध्ये असतात, तरीसुद्धा ती मंदिरे आहे तशी आहेत हे आपण बघितले. भगवंताचं दर्शन घेतले, मंदिराच्या मागे असलेल्या काही प्राचीन मूर्त्या देखील बघितल्या आणि या ठिकाणी असलेली काही घरे देखील बघितले. त्या घरांच्या आतमध्ये गेल्यानंतर काही त्यांच्या वस्तू आहेत तशाच होत्या, त्यामुळे त्यांच्या आठवणी आपल्याला समजल्या. आणि या ठिकाणी आपल्याला एक मामा भेटले होते, त्यांचे घर आपण बघितले. मामा काही कारणाअवस्थे या ठिकाणी आले होते आणि योगायोगानं आपल्याला त्यांची भेट झाली आणि त्यांना या धरणाविषयी माहिती आपण विचारली. पण त्यांची माहिती ऐकत असताना, त्यांच्या घरातील सर्व काही वस्तू बघत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पण आले होते. अशा अवघड परिस्थितीमध्ये माणसांनी हे धरण बांधण्यासाठी आपल्या घराचा, शेतीचा आणि सर्व काही गोष्टीचा त्याग करून हे सर्व काही सोडून दुसऱ्या ठिकाणी गेली. आणि हे सर्व काही तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही पाऊस पडण्या अगोदर, म्हणजे तुमच्याजवळ 3 ते 4 दिवस आहेत, 3-4 दिवसानंतर पाऊस जोरदार सुरू होईल आणि हे सर्व धरण पाण्याने फुल होऊन जाईल. तुम्हाला ह्या गोष्टी, ही धरणे, हे घर, हे सर्व काही बघायला मिळणार नाही. त्यामुळे पाऊस पडण्या अगोदर तुम्ही या ठिकाणी येऊन पाण्याखाली बुडणारी मंदिरे, घरे बघू शकता. त्यामुळे ह्या गावातील लोकांच्या आठवणीला एक वेगळा उजाळा मिळेल आणि एक वेगळी आठवण मिळेल. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.